हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सातो फॅमिली ब्लॉग. फायनली आमचा डॉन आलेला आहे घरी. कसा होता आजचा पेपर? छान झाला सगळं. थर्डचा लास्ट पेपर होता. कोणता होता? कम्प्युटर. कसा केला? इझी झाला यावेळेस, काहीच प्रॉब्लेम नव्हता एवढा. नव्हता काही प्रॉब्लेम ह्याला मागच्या कम्प्युटरचा? वेळेसपेक्षा इझी होता. इझी होता. कळेल ना आता, रिझल्ट समजणारच आहे, समजेल. काय झोप आली काय तुला? नाही, आज कशी काय तुला झोप येईल? आज नाही झोपायला मला. चला, कसे गेले पेपर? छान. आणि कसं इझी होता का आजचा पेपर? कोणता होता आजचा पेपर? कम्प्युटर. आणि आता स्कूल कधी आहे परत? आता सुट्ट्या का? निवांत. तर तुम्हाला एक सरप्राईज आहे. तुम्हाला काय वाटतं काय असेल? बुक्स? तुला काय वाटतं आरव, काय असेल? खायचं. आणि आयुष, तू तुम्हाला मग अशी घरात काय म्हणत, तुला काय वाटतं काकीकडे? त्याला वाटतं काकीकडे पावभाजीचं सरप्राईज आहे. हा, तुला नाही, तुला 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 लय अजून मोठं सरप्राईज आहे. ए आणायला पण सरप्राईज आहे वाटतं. आरे म्हणजे लाईनीत थांबलाय. होय आणे? हा, गेले आण त्यांचं सरप्राईज लवकर. बाईला तर झेपेना पण सरप्राईज. हे आमच्या बाळाचं आहे ना, पोट दुखतंय, पोट. नको तुला सरप्राईज असलं? अरे बापरे, आर्नवचं तोंड बघा. सुरुवात केली आता. आर्विकाचा अभ्यास करणार आहे वाटतं आता. सरप्राईज. त्यांना आता आत्ताच त्यांची परीक्षा संपल्यात आणि तो मी बोलत असलं. हे पहा, हे ना असं आपल्याला असं काही होतं का तरी? बघा, 8,000 रुपये घालवले ह्या पुस्तकांसाठी. ह्यांना काय सरप्राईज नाही तर काय म्हणायचं? हा, ए तुला नाहीये बाळा, तुला नाहीये. ठेव. काय रे आता हाय का सगळं? आता कसं आहे सरप्राईज आणायचं? काय आणायला काय वाटतंय आर्नव तुला? ही तर आधीच आर्नव म्हणते माझं पोट दुखतंय, एक तर लास्ट पेपर देऊन आलाय, आता त्यांनी असं सरप्राईज ठेवलंय, है ना? फोर्थला चांगलंय म्हणलं ना? तुम्हाला काय नाही याच्यामध्ये? आणाय शेट हो, तुमचं यात काय काम नाही? तुमचं बी नाही काय काम? तुम्हाला अजून बाकी आहे, थांबा. हे थर्डचं आहे, हे आर्नवचं आहे, आणि इकडं फोर्थचं आहे. अगं मी उचललंच नाही, त्यांनी पण ते उघडून नाही बघितलं, नुसती वरची झलक असं नुसतं बघितली, बॅग ठेवायला गेलं. हा, पिशवीवरच आणली मी ती. ते नका बघूत असलं. तुम्ही फक्त हे बघा, फक्त बुक्स बघा, बुक्स. आमच्या आर्नवला आहे ना, आर्ट अँड क्राफ्ट खूप आवडतं, त्यामुळे त्याने फक्त त्यांनीच पहिलं ते फर्स्ट काढलेलं आहे, आणि बघा यायला पण तेच पाहिजे. आता काय खरं नाही. आर्नवचं फेवरेट आहे, अख्ख्या किट मधले आर्नवचं फेवरेट आहे हे आर्ट अँड क्राफ्टचं किट. काय करायचं काय सांग बरं? बॅग दिली काय वेळेस? नाही का, तेच आहे बघ, सेम आहे, फक्त कलर वेगळा आहे आणि डिझाईन वेगळी आहे. तुम्ही बघताय ना? ए बघू आर्नवचं काय? आर्नवचं फेवरेट मस्त कलर भेटले आर्नवला. सर्वांना कलर सेम भेटतो. आपल्याला तर बुक्स पाहिजेत, फक्त त्या बुक्स बघ नाही नको काढू, बाकीचं काय ग सोनाली? बुक्स 9 बुक्स आहेत. बापरे, बघू दाखव कुठल्या कुठल्या आमच्या मुलीला पण सगळं सांगायला लागलं आता. काय हेच नवीन ऍड केलं? नवीन हे नव्हतं आहे ना मुलांना? हे नव्हतं मागच्या वेळेस ना? हे नवीन ऍड केलं ह्या वेळेस. बस आर्नवनी ना काही नाही काढलं, फक्त आर्ट अँड क्राफ्ट काढलंय. फेवरेट तो आमच्या ना सातो फॅमिलीमध्ये आर्टिस्ट बनणार आहे खरंच. तुम्हाला त्याचे ना हे ड्रॉइंग दाखवते मी तुम्हाला थोड्या वेळाने. सिलेक्ट केली की त्याची ड्रॉइंग. हा तेच, त्याला ड्रॉइंग खूप त्याला आवडतं. इकडं सगळं राहिलं, पोरांचं राहिलं बाजूला, इथं आमची जास्त हे चाललंय. सगळ्यांना भेटते सीझर. थांब, तुम्हाला आठवतंय का पहिला आपण काय करायचो आपल्या वेळेस? पुढच्या क्लास मधल्या असं त्यांना मागायचो आपण बुक्स. आणि ह्यांना हे बघा, ह्याला किती काढले? ह्याला 8,000 फोर्थला. 8,140. आणि हा आर्नवच्या थर्डच्या ह्याला
त्याचे पण काहीतरी 8,140 असे काहीतरी त्याचे पण तेवढे बनायचे पण तेवढेच आहेत. 7च सांगितले. सगळ्यांचे. सेम आहे 7 सांगितले. सेम आहे का बघू. आमचा आरांश अजून बाकी आहे. त्याचं ऍडमिशन झालं की आम्ही त्याला बुक्स घेणार आहोत. तो शांतच बसलाय. तो म्हणत नको बाबा यांचं तापच नको मला. होय आरांश तुला आणायचे असले बुक्स फटाके आणायचे आणि स्कूलला पण जाईल. हा बुक्स तुम्ही एकत्र न करू. R9च्या साईडला ठेवा. सोनाली कुठलं बुक्स काढते पहिलं. मी तिला माझं लेसन बघू द्या आम्हाला किती आधी. 16 लेसन्स आहेत 16. अय्या कार्टूनच आहे. आनय ए आनय तुला काय समजतंय. तू कसं बसलाय शांत. फटाका नाही बाळायच्यात. ह्यांचे सगळे बुक्स आणलेत. बुक्स टेक्स्ट बुक नोटबुक वर्कबुक. आपल्याला नवीन बुक पण भेटत नव्हत्या. आपण नाही कधी पेजेस वगैरे हे करायचं. हे बघ ह्यांना कसा सेट भेटलाय. कुठे गेला. ह्या समजा नवीन सेट आहे. हे बघ कसा नवीन सेट भेटलाय. आपल्याला होते का असं नवीन बुक्स. आणि ना पेपरचे कव्हर लावायचं. तुम्हाला तरी बघा कसे नवीन आता कव्हर निघालेले. ते पण किती महाग आहेत कव्हर. आणि हो एक कव्हर काहीतरी 280 रुपयाचा एक कव्हर आहे. बघ तुम्हाला एवढं करून मग तुम्हाला अभ्यास करवत नाही. आणि आता तर 4th ला गेलाय. आणि अभ्यास वाढला. हो कोणत्या क्लासमध्ये गेले सांगायचं. ज्याचं त्याने सांगायचं. हे नको काढू हे आता नाही काढायचं. स्टार्ट आयुष तू कोणत्या क्लासमध्ये होता आणि कोणत्या क्लासमध्ये गेलाय सांगायचं. थर्ड मध्ये होता आणि फोर्थ मध्ये गेलो. 4th मध्ये गेले. थर्ड सी मध्ये होता आता फोर्थ मध्ये जाणार. मी सेकंड एच मध्ये होता आता थर्ड मध्ये जाणार. आता सगळ्यांना तुम्ही रिझल्ट लागायचा रिझल्ट लागायचा आहे. पण बुक्स आणून ठेवले. बुक्सला पण काय होतं नंतर खूप वेटिंग करावं लागतं आणि मग सिलेबस पुढून निघून जातो. म्हणून लवकर बुक्स घेतलात. आणि सगळ्यांना अजून एक उत्सुकता आहे की बरं थांबा सगळ्यांना अजून एक उत्सुकता आहे की डिव्हिजन कुठली. दोघांना परत एक आली तर. आरव आणि आयुषला एक आली तर डिव्हिजन. लास्ट टाइम नव्हती आली. सेकंडला आली होती. फर्स्ट नाही सेकंडला आली होती. बघूयात आता. चल तुला आरव तुला काय तुला ह्या तुला कोणती डिव्हिजन भेटेल. मला आयुषची वाटते. तुला कुठली भेटेल. मला ना ABCDEFGH कोणती भेटेल. डी पाहिजे. डी. आयुष तुला डी का. आणि आर्नव तुला. आता आर्नवला पण आर्नवला ए पाहिजे. आणि तुम्ही दोघं परत एकच क्लासमध्ये आल्यावरती मग चेंजेस नाही करायचं परत. मग चेंज नाही करायचं का. मजा येते का. आता तुमची सगळी मजा निघणार आहे बघा. मम्मीने तर बुकच काढले EVS का. आणि आमचा डॉन विचार करतोय काय चाललंय. ह्याला किती लेसन आहे. हे सगळंच आहे. पण आहे ना आता हे नंबर आहेत ना. आता तुमचे नंबर कुठपर्यंत शिकून झाले होते. लाख वर जाईल नाही 10,000 आता 1 लाख किती आहेत मॅथ्सला. मॅथ्सला लेसन किती आरव. 10 का 12 आहेत वाटतं ना. 13. EVS 16 होते. आता हे मागच्या वेळेस आताच तुमचं वॉटर लेसन होता ना तुम्हाला आता. वॉटर लेसन होता ना आता. त्याला नाही आला पाऊच पाहिजे वाटतं आणायला. आणायला तर काय काम. कसं वाटलं तुम्हाला सरप्राईज. आणायला वाटतं यात फटाके. कुठे रे आणे ABCD. थांबा तुमची पण सुरुवात होणार. थांबा. काश्मीर. आमची बाई पोहोचली काश्मीरला सुट्टीतच. लास्ट एक्झामलाच काश्मीर मध्ये पोहोचली. लडाख. काय लूम मध्ये
आता जाडी अजून जाडी आहे जरे पुढे. तिला बारीक करायची का तिला? कसली म्हणजे काय असतं त्यामध्ये आता? नवीन आहे की हे पण तर लय अवघड आहे बाबा. यार तर काय व्हायचं काय माहिती. बापरे नाही तुला मजा वाटते का नाही? व्याकरण हिंदीची आहे, मराठी सेपरेट आहे. ह्या वेळेस तुम्हाला ना ह्यावेळेस तुम्हाला ना मराठी सेपरेट दिलंय बघा. मराठी ना ह्यावेळेस ना सेपरेट दिले तुम्हाला. इयत्ता 4थी 5वी 6वी 7वी 8वी आणि ना थांब ना 8वीत गेली ना की आमचे हे छोटे डॉन जातील फर्स्टला. बघा हे दोन फर्स्ट जाणार दोघ जण. आमच्या बाळाचं पोट दुखतंय म्हणून तो असा आहे. झाला आता उद्यापासून काय स्कूलचा युनिफॉर्म घालायचा, मज्जा करायची. आता ग्रामर आहे ना हेच आहे. फक्त काय करायचं ह्या बुका घ्यायच्या ना अभ्यासाला बसायचं. आता ग्रामर आता काय 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 कंटिन्यू 5 दिवस अभ्यास केला. अजिबात कंटिन्यू 5 दिवस कशाला उठला नाही ना तू? काय सांगायचं आता? वर्कबुक आहे का टेक्स्टबुक आहे? हा इकडे टेक्स्टबुक आहे ती वर्कबुक आहे. बघू कशी आहे वर्कबुक आरव? आणायला सगळं आवडलंय. अभ्यास करतो कर. तुम्ही बसा आणि अभ्यास करा. तुम्ही जावा खेळायला. तुम्हाला आल्या शिकवतो. आणि टॉपला आहे. टॉप आहे तो टॉपला. असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर. पण नंबर बघ कसं पाणी पुसायला गेलं बघ कशाने पुसते बघा. काय आहे सोनाली यामध्ये? 2 डिसेंडिंग ऑर्डर 2,03,975. हे बघा काय म्हणते मला येतं. काय साड्या घेतात. 787 रुपीज. समजते म्हणजे रुपीज येईन 787 रुपीज. रुपया. हे काय आहे? बरोबर आहे. काय हे हे सांगायच काय हे काय आहे? 13,000 नीट म्हण. 14 म्हणला तो. 13 बोलला 13,000. 469. आता बघा आता कसे रोमन लिपी आहेत. आता चला हिने तर आतापासून अभ्यास सुरू केला आता. आणि वाच पटापट वाच. आणि हात ओलाय वाटतं अगं. आणि ना ते बुक आता सुरुवात करेल नवीन बुक्सची. नवीन बुक फाडायचे. हे ना दादाचं आहे. तू ह्याला हात लावायचा नाही. मुलांना हायस्कूल भेटले पोर्टफोलिओ. लास्ट टाइमच असं रिकामच आहे. काहीच नाही. काहीच नाही केलं. आणि मी तुम्हाला कॅरेट आधीच पण तसंच त्यांनी 2-3 सॉल्व केलेलं आहे. बाकी सगळं तसंच आहे. त्यांना पण किट भेटलं छान आहे गं. बालीमध्ये ना आम्हाला बालीमध्ये $70 आणि $60 फ्लॅट येते. बालीमध्ये हे बघ ना काय दिलं यावेळेस. हे पण दिलं त्यांनी. हे बघा नाही बघा कसं मस्ती करतो. आता आपण ही बॅग बाजूला काढू. मुलांना परत क्लासला काय स्कूल लवकर जायचं. कितीची बॅग आहे बघा. हे बघा माझ्या क्लासमध्ये बर्थडे होता तो. वैष्णवीचा ना. बघू काय भेटलं यार. आता ह्याला उद्यापासून कवर लावायला चालू करा. असं होतं का तुमचं सरप्राईज? किती छान भेटलं. त्यांना वाटलं असं आगीतून उठलोय आणि फुफट्यात पडलोय असंच वाटलं असं. आज एक्झाम त्यांची एंड झाली संपली आहे आज एक्झाम. हो ना. पण आता ह्यासाठी जर आपल्याला किती वेटिंग करायला लागलं असतं या गोष्टींसाठी पण. हो. स्कूल काय 2 एप्रिलपासूनच आहे ना. आणि अश्विनी ताईंना थँक्यू. त्यांच्यामुळे नाही का म्हणजे लवकर मिळालं आपल्याला. लवकर आले. मग आमचं जायचं पण वाचलं आणि त्यांनी आम्हाला आणलं. हा त्या गेल्या आणि कॉल केला तिला त्यामुळे झालं नाही का. आमच्या सर्वांची स्किट आले. थँक्यू सो मच अश्विनी ताई.
थँक्यू अश्विनी. तुम्हाला माहिती का कोणी आणले हे? श्रीच्या मम्मीने आणले. श्रीच्या मम्मीने आणलेत. हा विरेन. बिरेनची मम्मी. हो. त्या गेल्या होत्या आणायला ना, मग त्यांनी माऊला कॉल केलता, म्हणलं तुमच्या पण आणते, मग आणल्या. तिने आणले. विरेन. चला आता युनिफॉर्म चेंज करायचा का बसतो अभ्यासाला? सरप्राईज. नको नको. तिकडं तर बघ गॅरी गेली बाहेर अर्धी. आता आणायचं चाललंय बघा कसं शॉर्ट्स पाहतोय आणि मुलं तर गेली खेळायला. हेच होता आमचा सरप्राईजचा ब्लॉग. चला मग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. अनय बाय. अनय बाय कर. बाय कर की बाय. कन्फ्यूज झालाय तो. मोबाईल दाखव. हा चला मग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.